नोबल गॅस बघू. नोबल गॅसला रेअर गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस किंवा ग्रुप 18 किंवा 0 ग्रुप असं सुद्धा म्हणतात. द लास्ट ग्रुप ऑफ पिरियॉडिक टेबल इज 0 ग्रुप. पिरियॉडिक टेबलचा जो लास्ट ग्रुप असतो त्याला 0 ग्रुप असं म्हणतात. ग्रुप 18 इज एक्स्ट्रीम राईट साईड ऑफ द पिरियॉडिक टेबल कंटेन नोबल गॅस. पिरियॉडिक टेबलचा जो राईट साईडचा जो ग्रुप आहे, ग्रुप 18 जो आहे तो आहे इनर्ट गॅसेसचा किंवा नोबल गॅसेसचा. देअर आउटरमोस्ट शेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन. त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये पूर्ण 8 इलेक्ट्रॉन्स असतात. देअर व्हॅलेन्सी इज 0 आणि त्याची जी व्हॅलेन्सी असते ती 0 असते. दॅट्स वाय द ग्रुप इज ऑल्सो कॉल्ड 0 ग्रुप एलिमेंट. म्हणून आपण त्याला 0 ग्रुप एलिमेंट म्हणतो. जसं इथे दाखवलेलं आहे ग्रुप 18 हे ग्रुप 18 दाखवलं आहे. हेलियम, निऑन, त्यानंतर आर्गॉन, नंतर हे क्रिप्टॉन, नंतर हे झेनॉन, नंतर हे रॅडॉन आणि हे जे आहे हे 18 ग्रुप जे आहे हे पूर्ण काय आहे, इकडचे जे हे काय आहे, हे जे आहे हे काय इनर्ट गॅसेस आहे. इनर्ट गॅसेस म्हणजे काय, नोबल गॅसेस आहे. ठीक आहे. आणि याची जी व्हॅलेन्सी असते ती 0 असते. याची पूर्ण व्हॅलेन्स असते फ्री स्टेटमध्ये असते. त्यानंतर देअर आउटरमोस्ट शेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन आणि त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असते. जसं इथे ॲर्गॉनचं दाखवलेलं आहे. ॲर्गॉन इथे दाखवलं, याचं पूर्ण आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहे ते पूर्ण 8 एलिमेंट पूर्ण भरून आहे. दिसतंय पूर्ण 8 आहे. म्हणजे त्याची याला म्हणतो आपण ॲर्गॉन किंवा नोबल गॅसेस किंवा रेअर गॅसेस, इनर्ट गॅसेस, ग्रुप 18 किंवा 0 ग्रुप आपण असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. त्यानंतर इथे बघू characteristics of group and period. The characteristics of the group and period in the periodic table are understood by comparison of the properties of element. Various properties of all the element in group show similarity and gradation. However, the properties of element change slowly while going from one end to the other. For example, from left to right in a particular period. आपण periodic table मध्ये बघितलं होतं. तर ग्रुप आणि पिरियड मध्ये काय, द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप अँड पिरियड इन द पिरियडिक टेबल आपण कंपॅरिझन बरेचसे आहे तिथे ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट. जे इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये आपण नंतर बघूच ते व्हेरियस प्रॉपर्टी ऑफ ऑल द इलेमेंट इन अ ग्रुप. म्हणजे प्रत्येक एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे ती वेगळी आहे. काही जे ग्रुप आहे ते सिमिलॅरिटी म्हणजे व्हेरियस प्रॉपर्टी ऑफ ऑल द इलेमेंट्स इन ग्रुप शो सिमिलॅरिटी. म्हणजे एका ग्रुपमधले जे पूर्ण इलेमेंट्स असतात ते काय दाखवतात, सिमिलॅरिटी दाखवतात. पण त्याच्यामध्ये ग्रेडिएशन होते. जसं लिथियम आणि बेरिलियम आहे. लिथियम आणि बेरिलियममध्ये काय प्रॉपर्टी सारख्या येतील. ठीक आहे. हायड्रोजन आणि लिथियम आहे याच्यामध्ये प्रॉपर्टी सेम येतील. बरोबर आहे. प्रॉपर्टी सेम येतील पण ग्रेडेशन वाढत आहे. जसं याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, याचा 3 आहे, मग याचा 11 आहे. असं याचे जे ॲटॉमिक नंबर आहे हे वाढत आहे. जसं इथे 1, 3, 11, 19 म्हणजे सतत ग्रेडेशन होत आहे. हावेवर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज स्लोली व्हाईल गोईंग फ्रॉम वन एंड टू द अदर. फॉर एक्झाम्पल फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पर्टिक्युलर पिरियड. मग काय होत आहे, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज. मग एलिमेंटची ज्या प्रॉपर्टी आहेत त्या चेंज होत आहे. कसे, जेव्हा आपण लेफ्ट साईडकडून राईट साईडला जातो एका म्हणजे असे काय होतं ते चेंज होत आहे. त्यानंतर इथे बघू मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट. विदिन अ पिरियड द नायबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टी while distant element differ widely in their property. विदिन अ पिरियड. आता पिरियड म्हणजे काय सांगितलं होतं की पिरियडमध्ये नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टी. जसं इथे लिथियम आणि बेरिलियम आहे. लिथियम आणि बेरिलियम आहे तर याच्या प्रॉपर्टी सेम राहणार. लिथियम आणि बेरिलियम स्लाइटली काय म्हणतं, स्लाइटली डिफर म्हणजे थोडाफार फरक राहणार. या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये काय राहणार, थोडाफार बदल राहणार. पण आपण जर लिथियम आणि निऑनची प्रॉपर्टी जर बघतो म्हटलं, लिथियम आणि निऑनची जर प्रॉपर्टी आपण बघतो म्हटलं तर यामध्ये भरपूर फरक दिसणार. लिथियम आणि निऑनमध्ये भरपूर फरक आहे. ठीक आहे. लिथियम आणि निऑनमध्ये याच्या प्रॉपर्टीमध्ये पण बराच डिफरन्स आपल्याला दिसणार. म्हणून म्हटलं आहे की विदिन अ पिरियड द नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टी व्हाईल डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टी.
एलिमेंट इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टी. मग एलिमेंट जे राहते हे हा जो एक ग्रुप आहे हेलियम, लिथियम, त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, हे जे आहे हे जे एक ग्रुप आहे याची जे प्रॉपर्टी आहेत त्या काय कशा राहणार, सिमिलर राहणार, पण त्यांच्यामध्ये सतत ग्रेडेशन होऊन राहणार. जसं इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, याचा 1 आहे, याचा 3 आहे, याचा 19 आहे, याचा 37 आहे, याचा 55 आहे. म्हणजे सतत त्यात ग्रेडेशन होत आहे. ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये सुद्धा ग्रेडेशन होत आहे. जसं इथे 3, 4 आहे, त्यानंतर इथे 21 आहे, 19 आहे, इथे 20 आहे, इथे 21 आहे, 22 आहे, 23 आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर सतत वाढत आहे, म्हणजे काय ग्रेडेशन होत आहे. These characteristics of the group and period in the modern periodic table are because of the electronic configuration of the element. It is the electronic configuration of an element which decides the group and the period in which is to be placed. आता समजा आपल्याकडे 118 एलिमेंट्स आहे पिरियॉडिक टेबलमध्ये आपण मांडले आहे. समजा याला कदाचित 119 समजा एक आणखी आपल्याला एक एलिमेंट माहीत झाला तर तो एलिमेंट कुठे येणार, या ठिकाणी येणार, फॅन्सियमच्या खाली येणार. तर का बरं असं येत असते, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार येणार. जसं इथे या टेबलमध्ये दाखवलेलं आहे आपल्याला हायड्रोजनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, त्यानंतर लिथियमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, सोडियमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे आणि पोटॅशियमचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण 1 आहे. ओके, सो याच्या खाली जो या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे हे सर्व होत असते. मग 119चा जो एलिमेंट आला आपल्याकडे, सो तो कुठे येणार, इथे फ्रॅन्सियमच्या खाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नसेल. मग 120चा जर आला तर याच्या खाली येणार, 122चा जर आला तर याच्या खाली, 123चा जर आला याच्या खाली. ओके, हे असं येत आहे. ठीक आहे, आणि हे सर्व डिपेंड राहते हे पिरियॉडिक टेबलमध्ये जे आपण मांडलेलं आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या नुसार या ठिकाणी मांडलेले आहे.